काय पाहिजे बाबा? दे दरवाजा उघडतो. आला तर परत नाही. अहो हो अहो, हे कुठे आहे? फेसबुक कुठे आहे? द्या ना मला काढून. काय काय मोबाईल आहे तुमचा? फेसबुक द्या काढून मला. कोणत्या पद्धतीचा आहे मोबाईल आहे तुमचा? बघा ते फेसबुक द्या ना, काढून द्या ना. कसं निघतं का बघा ते. नमस्कार मैत्रिणींनो, देवी कलेक्शनमध्ये मी रत्नावली तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, सोनी गुप्ता यस, नमिता बिसोई यस. चला मैत्रिणींनो, पटापट जॉईन व्हा, लवकरात लवकर जॉईन व्हा. काही सूचना मला तुम्हाला करायच्या आहेत, त्याच्यामुळे मी आज कोणाचे नावं लिहिणार नाहीये, कोणाचं आज गिफ्ट काढलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे ॲड मी, मेरा नाम लिखो, माझं नाव लिहिलं का, प्लीज रीड करा, अशा शब्द आज मला नको आहेत. या लाईव्हमधून मला कळणार आहे खरं म्हणजे की कोण आपलं आहे, कोण माझं आहे. तुम्ही जर खरंच शेअरिंग तुम्ही करू शकता, नाही पण करू शकत, बरोबर. शेअरिंग करायचं तर करा, लाईक हार्ट्स करायचं तर करा, नाही केलं तरी चालेल. काही जण ग्रुपला आहेत, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला, त्यांना लेफ्ट व्हायचं असेल तर लेफ्ट होऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण कसं आहे, काही ठीक आहे. मी आधी माझं श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवी कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम सर्वांचं. कुणाला मी बोलण्याने कोणी दुखेल, नाराज होईल, रागवेल, राग येईल, खूप चिडचिड होईल, साहजिकच आहे. कारण जी माझी चिडचिड होते, बरोबर आहे. काय हुआ मम्मी? अरे
होता है, मम्मी को भी तकलीफ होती है ना, नहीं होती क्या? बेटियों को तकलीफ मम्मी सहती है तो मम्मी को भी होता है ना तकलीफ, दर्द होता है। मम्मी कुछ बोल नहीं सकती, लेकिन ये कैसा है, लाइव है, इसमें थोड़ा बोलना पड़ेगा। वेलकम कोमल डिअर. हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आधीच जागृत करून देते की शेअरिंग, टॅगिंग, लाईक, हार्ट्स तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही करू शकता. कारण नावं लिहिली जाणार नाहीये, कोणताही ड्रॉ काढला जाणार नाहीये. त्याच्यामुळे मला तुम्ही म्हणाल नंतर की आम्ही शेअरिंग केलं मग तुम्ही आमचा ड्रॉ नाही काढला, हमने टॅगिंग किया, तर असं मला ऐकायला नको. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगते, बरोबर. भाग्यश्री नागवेकर, येस थँक्यू डिअर. हाय डिअर, वेलकम. कसं आहे, काही दिवसापासून मी पण थोडीशी, चला ठीक आहे, काही आपण आता ना मी थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. माझं काही टार्गेट राहणार नाही, काही गिफ्ट राहणार नाही, कोणाचं नाव लिहिणार नाही. ॲड मी प्लीज करू नका. तर सुंदर असं साडी कलेक्शन शो करणारे, मला वाटतं काही साडीचे ऑनलाईन बिझनेस असे आहेत की त्यामध्ये शेअरिंग, नो गिफ्टिंग, हार्ट्स असं ओनली, फक्त आणि फक्त कसं असतं की प्रोडक्ट दाखवायचं, आवडलं असेल तर बुकिंग करायचं. कसं आहे मैत्रिणींनो, काही वाईट वाटतं काही की माझं गिफ्टच जातंय आणि त्याचा बेनिफिट मला काही मिळत नाहीये, बरोबर. तर ठीक आहे मैत्रिणींनो, साड्या मी काही शो करते, बघू शकता. छान असा डेली वेअरमध्ये वाईन कलर आहे, वाईन कलर सुंदर असा मस्त वाईन कलर आहे मैत्रिणींनो. राणी कलरचं छान असं गगरी याच्यावर आहे, मटका डिझाईन आहे, बांधणी प्रिंट आहे, सुंदर आहे, डेली वेअर आहे, मस्त साडी आहे मैत्रिणींनो. सुंदर कलेक्शन, मस्त कलेक्शन, एकदम छान कलेक्शन. हा रेड कलेक्शन, रेड मध्ये हा येल्लो याला आहे, येल्लो ब्लाउज पीस येणार आहे आणि छान असा हा पिंक कलर आहे, राणी कलर आहे आणि राणी कलरला वाईन कलरचं मटकीची ही डिझाईन आहे. छान असे प्लास्टिकचे मिरर त्याला आहेत मैत्रिणींनो, फॉईल मिरर त्याला म्हणतात, फॉईल वर्क त्याला म्हणतात. सुंदर साडी आहे, फक्त आणि फक्त 350 रुपये, फक्त आणि फक्त 350 रुपये. बघा हा एक कलर आहे, मी कलर शो करते, ओपन केलेलाच कलर आहे मैत्रिणींनो. सगळ्यांसाठी सॉन्ग बोला. येस, मी गाणं बोलणार आहे मैत्रिणींनो, नक्कीच गाणं बोलणार आहे, गाणं म्हणणारच आहे मी, ओके. त्याच्यामुळे गाण्यामुळे मला आनंद मिळतो, तुम्हाला पण आनंद मिळेल. कसं आहे, आनंद गाण्यामध्ये नक्कीच आहे मैत्रिणींनो. लहान बाळ सुद्धा गाण्यामुळे डोलायला लागतं. योगिता, थँक्यू डिअर. बघा मैत्रिणींनो, सुंदर असं हे फॉईल प्रिंटचे, फॉईल वर्क मधले हे मिरर आहेत, काचेचे नाही आहेत. सुंदर असा हा पदर आहे, इकडनं हा लॉक केलेला आहे, कटवर्क मध्ये ही डिझाईन आहे. शेअर डन अंजली, थँक्यू डिअर. मी आधीच सांगते, कोणत्याही प्रकारचं गिफ्ट, कोणाचंही नाव मी लिहिणार नाहीये, आलं लक्षात. त्याच्यामुळे ॲड मी शेअरिंग केलं, मी टॅगिंग केलं, प्लीज मैत्रिणींनो असं म्हणू नका. आणि कसं आहे, गिफ्ट मी नक्कीच काढेल, पण कोणतं तुमचं पॉईंट्सचं जे गिफ्ट असतं ना, ते गिफ्ट मी काढणार आहे. कारण जिथे जिथे मी लाईव्ह काही ठिकाणी ॲड पाहिलं तर मला काय वाटलं होतं, काही जणांचं बुकिंग होत असेल, माझंच नसेल होत. पण मी बऱ्याच जणांचं लाईव्ह पाहिले की त्यांचं पण बुकिंग होतच नाही, म्हणजे वेळ जातो, आम्ही सगळी एवढी अरेंजमेंट करतो आणि होत नाही. उलट मी चांगल्या चांगल्या साड्यांची ऑफर दिलेली आहे, ज्या महागातल्या महागात साड्या आहेत. आणि असं पण म्हटलेलं आहे की तुम्ही बुक करा, अर्धे पैसे द्या, अर्धे पैसे नंतर द्या, त्याच्यानंतर साडी मी बुक करेन. पण असा काही रिस्पॉन्सच नाही आहे.
गिफ्ट म्हटलं की पटकन सगळ्या पळत पळत येतात. नक्कीच गिफ्ट आवडतं, कौतुक असतं, बरोबर आहे. पण त्याच्यातून माझं जर बुकिंग होत नसेल तर मग काय उपयोग ना, बरोबर आहे. तर म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही जर बुकिंग कराल तर त्यासोबत तुम्हाला छान गिफ्ट दिलं जाईल. म्हणून तुम्ही बुकिंग करा. आणि मला वाटतं विश्वास ठेवा ना. तुम्हाला काय वाटलं चांगलं असणार नाही, वाईट असेल, पैसे तुमच्याकडे नाही, असं काही नाही आहे. पैसे सगळ्यांकडे असतात. शेअरिंग तुम्ही करता, बरोबर आहे. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, डेली वेअरमध्ये ही साडी आहे. वाव साडी, मस्त साडी, एक नंबर साडी. साडीला शाईन आहे, चापून चोपून बसणार आहे. आणि कधी कधी कसं होतं मैत्रिणींनो, शिपिंग सुद्धा काही बुकिंग झाल्या माझ्या, नाही अगदीच काही नाही झालं असं नाही. पण आज मला लाईव्ह घेऊन मला आज वर्ष होतंय. म्हणजे माझ्या बरोबरचे मला वाटतं खूप पुढे गेले आणि मी मागं राहिले. माझा मुलगा, माझे मिस्टर मला बोलतात, काय वेड्यासारखी तू लाईव्ह घेते म्हणे, बुकिंग होत नाही, काही नाही, कशाला घेते, असं ते मला म्हणतात. पण मला होप्स, बरोबर आहे की नाही. एक तुम्ही मला मुलीसारखे आहात आणि मी तुम्हाला आईसारखी आहे. तर आईचं हे दुःख म्हणजे तुम्हाला वाटलं तर, नाही तर नो. वाटलं तर खूप काही आहे आणि वाटलं तर काहीच नाही आहे. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, लांबीला रुंदीला मस्त साडी आहे मैत्रिणींनो, एक नंबर साडी आहे. ऑरेंज कलर, रेड कलरचं कॉम्बिनेशन त्याला आहे. सुंदर साडी, मस्त साडी आहे. फक्त 350, ओनली 350. तर राग मानू नका. रागावले म्हणजे अरे साहजिकच वाटतं ना. तुम्ही बघा, तुम्ही असं प्रयत्न करा की मी छान साड्यांचा प्रोडक्ट आणले, त्याच्यासाठी माझे पैसे खर्च झालेत, माझं काही वरतून पडलेलं नाही आहे का, माझा कारखाना नाही आहे कोणताच, त्याच्यामुळे मला गिफ्ट द्यायला आवडतं. माझ्या होप्स आहेत त्या, मी तुम्हाला आपलंसं करते, गिफ्ट देऊन आपलंसं करते की याच्यातून काहीतरी बेनिफिट मला मिळेल. पण मैत्रिणींनो, तसा काही बेनिफिट मला मिळत नाही आजपर्यंत तरी. खूप चला असं झालं किंवा मी वयाने एखाद्या वेळेस मोठी असेल म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल प्रॉडक्ट काही चांगलं नाही आहे, आपल्यासारखं नाही आहे. पण प्रॉडक्ट जे आहे ना, एक नंबर प्रॉडक्ट आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे, थोडंसं हर्ट होतं, मन दुखलं जातं की मी सांगते 700 शेअरिंग करा तुम्ही, तर 700 शेअरिंग करायला तुम्ही तयार असतात. 150 लाईक हार्ट्स करा, तर तेवढे 150 लाईक हार्ट्स करायला तुम्ही तयार असतात मैत्रिणींनो. पण बुकिंग करायला नाही तुमचं मन धजत. तर म्हणजे काही जणी करतात, नाही असं नाही, पण अगदी बोटावर मोजणे इतके. आणि म्हणून मी कसं आहे, माझी स्पष्ट मतं आहेत. मी टीचर तर आहेच, पण हे रिटायर नंतर म्हटलं थोडंसं जॉईन करावं, थोडासा आनंद मिळेल आपल्याला, लोकांना आनंद देता येईल. आणि म्हणून हे सगळं मी करतेय. तर मला वाटतं बंद करावं का काय मी, असं मला वाटतंय. कारण माझ्या मनात तसाच विचार येईल ना. म्हणजे जीवन कसं आहे मैत्रिणींनो, जीवन आसान नहीं है, जीवन आसान नहीं है. ज्यादा बात करो तो पागल कहलाता है. जीवन आसान नहीं है, ज्यादा बात करो तो पागल कहलाता है. कम बात करो तो घमंडी कहलाता है. की अरे हा बोलत नाही आपल्याशी, ही व्यक्ती बोलत नाही, ही ताई बोलत नाही, स्वतःला काय समजते काय माहिती, खूप घमंडीच्या मध्ये झालेला आहे, असं असतं. आणि कामाचं काही बोलायला गेलो, काम की बात करो म्हटलं की तो मतलबी होतो, बरोबर आहे. कामाचं काही विचारलं की मतलब, स्वार्थ तिथे येतो, बरोबर आहे. तर असं हे मैत्रिणींनो, असं मला वाटतं की मी नावं लिहिणार नाही. तुम्हाला शेअरिंग करायचं असेल तर तुम्ही शेअरिंग करू शकता, तुम्हाला लाईक हार्ट्स करायचे असतील तर लाईक हार्ट्स करू शकता, तुम्ही मला अनफॉलो तुम्हाला करायचं असेल अनफॉलो पण करू शकता, नो प्रॉब्लेम.
पण इथून पुढे गिफ्ट मी देणार नाही. कारण मी आता माझा रूल तयार केला आहे. हा माझा रूल आहे. बाकीच्यांचा रूल असू दे नसू दे, पण हा माझा रूल आहे. तर सुंदर सुंदर साडी कलेक्शन मी शो करते मैत्रिणींनो. मस्त मस्त साड्या आहेत. कारण काही ठिकाणी बघा कसं असतं, प्रोडक्ट दाखवलं जातं, प्रोडक्टचं बुकिंग होतं. मग मला काय वाटतं, हे सगळं नाटक आहे का? हा सगळा शो आहे का ऑनलाईनचा? का तुम्हाला वेळ घालवायचा आहे? बरोबर आहे, तुम्ही पण घरात बसून वेळ घालवता, मी पण घरात बसून माझा वेळ तुम्हाला देतीये. आणि वेळ देताना काय होतं, सगळं मी हे मॅनेज करतीये, एकटी करतीये. घरातले आहेत काही जण, नाही असं नाही. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी, अजरक प्रिंटमध्ये ही साडी जातीये. मस्त साडी आहे, सुंदर अजरक प्रिंटमध्ये आहे. सुंदर, अतिशय मऊ, अतिशय सॉफ्ट, रेड कलरचं कॉम्बिनेशन त्याला आहे. मस्त चमक आहे, वॉशेबल साडी आहे मैत्रिणींनो. सुंदर ब्युटिफुल कलेक्शन. येस, ऑलवेज ब्युटिफुल कलेक्शन. आज म्हणजे मला पहिला लाईव्ह जेव्हा मी लाईव्ह शॉपीवर घेतला की नाही, तर म्हणजे माझी दानादान उडाली होती की अरे मी लाईव्ह घेऊ शकते का नाही घेऊ शकत. पण ठीक आहे, मला थोडंसं जमलं, आनंद वाटला की चला नवीन बिझनेस आपण सुरू करतोय. बरोबर आहे. बघा मैत्रिणींनो, हा अजरक प्रिंटची ही वाईन कलरची साडी, वाव कलर, सुंदर कलर. आणि असे पाऊचमध्ये, अशा पाऊचमध्ये ही साडी येणार आहे मैत्रिणींनो. आणि वाटलं तर लाईक करा, हार्ट्स करा, शेअरिंग करा. मी शेअरिंग करू नका कशासाठी म्हटलं की मी काही नावं लिहिणार नाहीये. मग ज्यांना करायचं असेल ते शेअरिंग करू शकता. तर बघा मैत्रिणींनो, हे पाऊच आहे आणि या पाऊचमध्ये ही अजरक प्रिंटची साडी आहे. मस्त असं पाऊच येणार आहे आणि सुंदर असा हा नेव्ही ब्ल्यू कलर आहे. बघा, वाव कलर, मस्त कलर, सुंदर कलर आहे मैत्रिणी. द्या होते काढून. बघा, हा एक आहे आणि फक्त 650. येस, फक्त 650. हा एक वाईन कलर आहे, वॉशेबल आहे, रंग जाणार नाहीये, श्रिंक होणार नाहीये. बघू शकता, मस्त साडी आहे, सुंदर साडी आहे. कारण कसं असतं मैत्रिणींनो, प्रत्येक जण आपला जेव्हा बिझनेस सुरू करतो ना, तर तेव्हा त्याला काय वाटत असतं त्या व्यक्तीला की चांगला चालावा, व्यवस्थित चालावा. त्याच साड्या हो, इथे खाली इकडे इकडे असं वाटतं की नाही. आणि म्हणून ऑनलाईनचं फॅड आहे, मोबाईल आहे, टी व्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, कम्प्युटर आहे आणि सगळं जग आता कुठच्या कुठे चाललेलं आहे. आणि तरी आपण रिवाइंडमध्ये जातोय की मी कशाला घेऊ, कशाला बुक करू, कशाला लाईक करू. बरोबर आहे, असं होतं. तर म्हणून जबरदस्ती कोणाला नाही. बघा, ग्रीन कलरची ही साडी मैत्रिणींनो, बोटल ग्रीन कलर, छान असे सर्कल. तुम्ही नक्कीच माझ्या लाडक्या आहेत, कारण तुमच्यामुळे इतका आपलेपणा मला निर्माण झालेला आहे, खूप आपलेपणा निर्माण झालेला आहे. बघा मैत्रिणींनो, सुंदर ग्रीन कलर, मस्त कलर आहे आणि वॉशेबल साडी आहे, सुंदर कलर आहे मैत्रिणींनो. हा एक कलर आहे, ओनली 650, ओनली 650, ओनली 650. मस्त कलर, मस्त साडी. त्या पण दाखवते मधल्या खालच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल, मी काही गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर बोलले. बरोबर आहे. मी गाणं नक्कीच म्हणणार आहे. गाण्यासाठी लाईक, हार्ट, शेअरिंग होऊ द्या. गाण्यासाठी नक्कीच लाईक, हार्ट होऊ द्या. बघा, अयोध्येचा राजा कोण होता? दशरथ राजा होता. बरोबर. अश्विनी राऊत. येस, डेली. मला तर बेबी पिंक आवडली. येस अश्विनी. ज्योतिताई, थँक्यू. कसं असतं मैत्रिणींनो, बघा, आपल्या पुराण कथांमध्ये रामराज्याच्या काळामध्ये राजा दशरथ होता. बरोबर आहे. राजा दशरथ हा अयोध्येचा राजा होता आणि त्याला 3 राण्या होत्या. बरोबर आहे.
कैकई होती, कौसल्या होती, सुमित्रा होती. आणि बघा घरामध्येच जसं संभाजी राजांचा छावा पिक्चर होता की नाही, कसे अन्याय अत्याचार झाले, तसं कौसल्याचा राम होता, कैकईचा भरत होता. कैकईला वाटत होतं की माझ्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे, मिळावं असं वाटत होतं. आणि कौसल्या अशी म्हणजे साधीच होती, पण कैकई ही आवडती राणी होती राजा दशरथाची, बरोबर आहे. मग तिने वर मागून घेतला होता की माझ्या मुलाला युद्धाच्या वेळेस तिने दशरथ राजाला मदत केली होती. मदत अशी केली होती की युद्ध जेव्हा झालं तेव्हा त्या रथाचं चक्र निघून चाललं होतं, म्हणून तिने काय केलं, तिचा बोट त्याच्यामध्ये घातला आणि ते रथ चालू ठेवला. आणि मग त्या काळामध्ये दशरथ राजा खुश झाला की हे कैकई राणी, तू माझी आवडती आहेस, तू माझी लाडकी आहेस, तू माझी पट्ट राणी आहेस, बोल तुला काय पाहिजे, तू वर माग माझ्याकडे. आणि हे घरामध्येच असं झालं की कैकईने सांगितलं की मी जो वर मागेल तो तुम्ही नक्की द्याल. मग राजा दशरथ म्हटला हो नक्की मी तुला देईल. मग तिने सांगितलं की भरताला राज्य, बघा भरताला राज्य, रामाला 14 वर्षाचा वनवास. बघा एका घरामध्ये, एका फॅमिलीमध्ये, श्रीमंत फॅमिली, राजघराणं, आणि अशा या एकनिष्ठ राम. आणि आज अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे, बरोबर. तर श्रीरामाची ही पावनभूमी. आमच्या इथे पण नाशिकमध्ये काळारामाचं मंदिर आहे मैत्रिणींनो, खूप गर्दी असते, छान कार्यक्रम होतात. तर मी उल्लेख याच्यासाठी केला की मला ते गाणं म्हणायचंय म्हणून बाकी काही नाही. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का नाही, आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका, पण मी जे सांगितलं ते फक्त लक्षात घ्या बस. लाईव्ह मी करणार आहे, बरोबर, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, मस्त साडी आहे, वाईन कलर आहे, ग्रीन कलरची ही बांधणीची प्रिंट आहे, खाली पदराला, खालच्या बॉर्डरला, वरच्या बॉर्डरला, मस्त साडी आहे मैत्रिणींनो. एक नंबर साडी आहे, एक नंबर साडी आहे, सुंदर, ओनली 650. आणि हे छान मस्त असं ब्लाऊज पीस आहे, मस्त असं ब्लाऊज पीस आहे. तुम्हाला जर साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअप नंबरला बुकिंग टाकायचं आहे. मी काय अरे वर्षभरामध्ये मी किती साड्या गिफ्ट केल्या, सण आहे, समारंभ आहे, सगळं आहे. मी मागे पुढे पाहिलं नाही की माझ्या घरातलं पण पाहिलं नाही की चला जाऊ द्या काही होऊ द्या, पण मला माझ्या लोक आपलेसे करायचेत आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी मी केल्या. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, अतिशय सॉफ्ट आहे, अतिशय मस्त आहे, सिंगल पदर घेऊ शकता. वाव साडी, मस्त साडी. काय झाले ताई, मी आता जॉईन झाली मानसी परब. मी पण गेली होती काळाराम मंदिरात. येस योगिता, हो की नाही. पुराण काळातलं मंदिर आहे मैत्रिणींनो, सुंदर मंदिर आहे. राधा कृष्ण, येस येस. स्वाती धुमाळ, कलर खूप छान आहे, येस खूप सुंदर कलर आहे, रिझनेबल प्राइस आहे मैत्रिणींनो. आणि आवडलं तर नक्कीच बुकिंग टाकायचं आहे. काय होतं, मी घालून घालून साड्या घालणार किती आहे ना, बरोबर आहे त्याच्यामुळे बुकिंग टाका मैत्रिणींनो, बरोबर आहे. आता रामाचं कोणतं गाणं मी तुम्हाला सांगते. मध्ये एक पिक्चर आला होता, कोणता होता पिक्चर, वसंतराव देशपांडेंचा होता का तो, राहुल देशपांडे होता, मला वाटतं वसंतराव देशपांडेंचा पिक्चर होता. आणि जे शास्त्रीय गायक प्रसिद्ध होते आणि त्याच्यामध्ये त्यांचा नातू राहुल देशपांडे याने त्याच्यात भूमिका केली होती. आणि माझ्या नवऱ्याच्या बायकोमधली ती कोणती हिरोईन, अनिता दाते, ती माझ्या शाळेची विद्यार्थिनी मैत्रिणींनो. तिने त्या पिक्चरमध्ये भूमिका केली होती, बरोबर आहे. म्हणजे स्त्रीला बघा वेगवेगळ्या प्रसंगातनं, वेगवेगळ्या
कठीण प्रसंगातनं जावं लागतं. बघा, सुंदर साडी आहे मैत्रिणींनो. साडीला शाईन आहे, साडीला चमक आहे, चापून चोपून बसणार आहे. ओनली 650. ओनली 650. बुकिंग टाकायची आहे. टाकायची म्हणजे टाकायचीच आहे. बघा, ते गाणं मी म्हणते बरोबर. फ्रेश फ्रेश राहा, फ्रेश राहा मस्त. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. शंभू राम नाम घेई, शंभू राम नाम घेई, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई. विभीषण मैत्री सठाई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा. राम 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 जप करी सदा. राम 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 जप करी सदा. तर असा श्रीराम आपला बरोबर आहे. आणि अशाच रामाचं अजून एक गाणं आहे मैत्रिणींनो. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले. आता कबीर इथे संत कबीर, हिंदी मधले संत कबीर. जसे मराठीमध्ये आपल्याकडे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई हे सगळे संत होऊन गेले, तसेच हिंदीमध्ये पण कबीर संत, मीराबाई संत. तर कबीरांचं लिहिलेलं हे गीत आहे. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा नाम. आज नाव नोट होणार नाही. येस, नाव नोट होणार नाही. कसं आहे, जो लाईव्ह घेतो ना त्याला हे कळतं, बरोबर आहे. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. हळू हळू उघडी डोळे, हळू हळू उघडी डोळे, पाहितो कबीर. हळू हळू उघडी डोळे, पाहितो कबीर, पाहितो कबीर. विनुनिया सर्व शेला गेला, सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. चला कसं आहे, नाराज नका होऊ, उदास नका होऊ, पण माझा हा नियम आहे जो मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ग्रुपलाच टाकलं होतं मी
की 1 तारखेपासून माझा नियम बदलणार आहे. सो मी हा नियम बदललेला आहे. बरोबर आहे. वाईट वाटतं वाटून घ्या. ग्रुपमधनं लेफ्ट व्हायचं असेल लेफ्ट व्हा, नो प्रॉब्लेम. मला वाईट वाटेल म्हणून ग्रुप लेफ्ट केला तर तसं करू नका. तर करू शकता तुम्ही, पण बुकिंग मैत्रिणींनो करा. आवडलं असेल तर नक्कीच करायचंय. आणि बुकिंग केल्यानंतरच तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे, हेही तेवढंच खरं आहे. तर मैत्रिणींनो सुंदर हा एक कलर मस्त. कोणती साडी ओपन केली होती ती द्या, त्या खालच्या द्या. हां त्या हां. तर सुंदर साडी आहे मैत्रिणींनो, मस्त साडी आहे. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. बघा मैत्रिणींनो, कसं असतं ना, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. तर त्याच्यामुळे बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी. हे साडीचं ब्लाऊज पीस जात आहे, मस्त वॉशेबल आहे, 1 मीटर पेक्षाही वरती आहे. सुंदर. बघा मैत्रिणींनो, सुंदर रेड कलर मध्ये लाल रंगामध्ये अजरक प्रिंटची ही साडी आहे. सुंदर आहे, मस्त आहे, 1 नंबर साडी आहे. ओनली 650. ज्यांना खरंच खरंच घ्यावंसं वाटतंय. बघा मैत्रिणींनो, मी फसवण्यासारखी वाटते का तुम्हाला की माझ्याकडनं साडी बुक केली तर तुम्ही फसले जाल? अरे नाही, बिलकुल मी फसतीये, मी नक्कीच फसतीये, पण तुम्हाला फसवणार नाही मी. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, सुंदर साडी आहे. रंग सुंदर, कॉम्बिनेशन मस्त आहे, वॉशेबल आहे. ओनली 650. काय होतं, प्रोडक्ट इतकं पडलेलं आहे ना. आता काही ठिकाणी काय होतं, माझं जुनं प्रोडक्ट आहे मैत्रिणींनो, पटापट बुक करा. आणि मैत्रिणी पटापट बुक करता. आणि मी ऑफर देते चांगल्या साड्यांवर. बरोबर आहे. काठपदराच्या साड्यांवर 1250-1400ची साडी मी डायरेक्ट 850ला टाकते, तरी बुकिंग करत नाही, तरी बुकिंग नाही. आता काय झालं, परवा कालच मला वाटतं रचना सिल्कच्या 6 पीस मी टाकले ग्रुपवर की ही रचना सिल्कची साडी मैत्रिणींनो 780 ते 1150ला ऑनलाईन विकतायत. मला माहिती आहे ना, कारण मी इतर ठिकाणी लाईव्ह जेव्हा बघते तेव्हा ऑब्झर्वेशन असतं माझं, तर तेव्हा मी लाईव्ह बघत असते. त्याची प्राइस जास्त आहे मैत्रिणींनो, हे मी तुम्हाला सांगते. माझा असा आग्रह नाही आहे की घ्याच, पण जी वास्तविकता आहे ना ती मी सांगते. तर एक बुक झाली, बरोबर आहे. एका ताईने ती बुक केली, पण ती म्हटली की माझा पगार अजून झाला नाही आहे, 10 तारखेला होतो. तर म्हटलं बाळा काही हरकत नाही, तुझा जेव्हा पगार होईल ना तेव्हा पण साडी बुक करून ठेव. मी तिला सांगितलं, तिने पे पण केले पैसे, पण दुसरं पेमेंट जेव्हा येईल तेव्हा साडी मी डिस्पॅच करणार. बरोबर आहे. ती पण हो म्हटली, चालेल ताई, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही असं जरी केलं तरी मला चालणार आहे, पण तुम्ही कॅन्सल मात्र करायचं नाही की मी पैसे भरले आणि माझे पैसे मला आता रिटर्न द्या, मला कॅन्सल करायची. तर तुम्हाला साडी म्हणजे साडीच घ्यावी लागेल. म्हणजे तुम्हाला एवढी ऑफर ठेवलेली आहे की महागातले महाग साडी सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही. बरोबर आहे. तर त्याच्यावर मी तुम्हाला ऑफर कशी दिली की 2 वेळा पैसे द्या, 3 वेळा पैसे द्या, पण आवडली असेल तर बुक करा ना. असं मला वाटतं कोणी असं सांगणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, सॉफ्ट आहे, मस्त आहे, वॉशेबल आहे, अजरक प्रिंट आहे, छान असं बांधणी प्रिंट आहे काठांमध्ये, सुंदर असं. आणि ओनली 650. माझा फायदा आजपर्यंत नाहीच आहे, मी खड्ड्यामध्येच आहे. खड्ड्यातून तुम्ही मला बाहेर काढा आता. ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. ये जवळी घे जवळी प्रिय
प्रिय सखया भगवंता, वेढूनी मज राहसी का, दूर दूर आता ये, जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता. भगवंताने, ईश्वराने इतकं सुंदर जग निर्माण केलेले ना मैत्रिणींनो, आनंद घ्या. आणि मला नाही वाटत कोणी काही वस्तू विकत घेऊ शकत नाही आजच्या परिस्थितीमध्ये. आमचा काळ खूप वेगळा होता. बहिणींचे कपडे, बहिणींचा बॅग आम्ही वापरलेली आहे, चप्पल वापरलेली आहे, एकच ड्रेस शाळेत घालायचा, एकच ड्रेस आम्ही बाहेर जायला पण वापरायचो. आईची पण बिचारीची एकच साडी असायची. इतके आम्ही भावंड, पण आपलेपणा खूप होता, आपलेपणा खूप होता. रे सुंदर तव तीरी, जग हिरवे धुंद उरी, रे सुंदर तव तीरी, जग हिरवे धुंद उरी, पातेहीन गवताचे शोभवी मम माथा, ये जवळी घे जवळी, प्रिय सखया भगवंता. ब्ल्यू कोणती? ब्ल्यू साडी दाखवा याच्यातली. ब्ल्यू कोणती म्हणते? शॉपिंग करने के बाद जरूर मिलेगा गिफ्ट. यस यस, शॉपिंग करना मस्ट है, जरूरी है. ही नेवी ब्ल्यू का? यस, स्वामी कृपे, स्वामीची कृपा आहेच मैत्रिणींनो. पण कसं असतात, थोड्या पेशन्स असतात ना, कारण बोलल्याशिवाय मला होत नाही. मी खरं जे आहे ते बोलणार. मला चुकीचं बोलता येत नाही, खोटं बोलता येत नाही. कारण खोटं बोललं तर माणसाला किती खोटं बोलावे लागतील, बरोबर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. कारण एकदा बोलून टाकलेलं मन मोकळं होऊन गेलेलं बरं, बरोबर आहे. तुमच्या मनात आढी नको आणि माझ्या मनात आढी नको, बरोबर आहे ना लता? बघा मैत्रिणींनो, सुंदर हे ब्लाउज पीस आहे बघा. कुमारी पूनम, तुला ही साडी बघायची होती ना? बघा सुंदर. कारण आतापर्यंतचे जेवढे गिफ्ट रिवॉर्ड लागले ते सगळे काल मी डिस्पॅच करून पाठवून दिले, काल परवा. ते सगळ्यांना उद्या मिळतील किंवा आज मिळाले असतील. बघा मैत्रिणींनो, अजरक प्रिंट, अजरक प्रिंट. आणि काय झालं, ती रचना सिल्कच्या त्या साड्या मी ग्रुपवर टाकल्या की अशी अशी प्राइस आहे त्याची, बरोबर आहे, 650, फक्त 650. ती ज्या साडीची किंमत बाकीच्या ठिकाणी 780 आणि 1150 आहे. तर मी ग्रुपवर टाकलं की कोणाला पाहिजे असेल तर घ्या. मला कसं वाटतं की तुम्ही दुसरीकडे घ्या, काही प्रॉब्लेम नाही मला. तर हा बघा मैत्रिणींनो, हा पदर आहे, मस्त साडी आहे, सुंदर साडी आहे. सुनीता कुमारी, देखो सुंदर साडी आहे. ओनली 650, ओनली 650. ही साडी हो अगदी बरोबर आहे ताई लता, बरोबर आहे की नाही? कसं आहे, मला म्हणजे माझा, मी वेडी आहे का काय, मी पागल आहे का काय, मला असं वाटायला लागलं माहिती आहे नंतर की अरे आपण मूर्ख बनतोय का. गिफ्ट वर गिफ्ट, गिफ्ट वर गिफ्ट, चौके लगाओ छक्के लगाओ. म्हणजे मी सांगते तुम्ही 700 शेअर करा, मी मुद्दामून सांगते, बघू तुम्ही करता का. 150 लाईक हार्ट्स करा. तर तुम्ही करतायत मैत्रिणींनो माझ्यासाठी, तुम्ही करताय तेवढे प्रयत्न गिफ्टसाठी, बरोबर आहे. आणि नाव वेगळे कसं होतं, जेन्युइनली जे लोक असतात ना रेग्युलर लाईव्ह मध्ये, त्यांना गिफ्ट नाही लागलं जात ड्रॉ मध्ये.
आणि म्हणून वाईट वाटतं थोडंसं की अरे हे कायम असतात, रेग्युलर असतात की नाही, तर त्यांना लागायला हवं. तर म्हणून गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला, पण पॉईंटचं गिफ्ट मिळणार आहे. आणि खरेदी करायची आहे, शॉपिंग करायची आहे तरच तुम्हाला गिफ्ट मिळणार. नो लकी ड्रॉ नाही. श्वेता बेंद्रे, येस बरोबर आहे. म्हणजे विचार केला ना तर खूप काही आहे, कमाई आहे. बरोबर आहे. इकडे जा तिकडे जा, साडी मिळाली, ड्रेस मिळाला, नेकलेस मिळाला, चांगली गोष्ट आहे ना, पण बुकिंग पण व्हायला पाहिजे ना. मग ही खंत वाटते मला, हे वाईट वाटतं. कारण माझी फॅमिली चालवायची, मला जबाबदारी माझ्यावर आहे, तर मला ते केलं पाहिजे. बरोबर आहे. आता उद्या तुम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात करा, बघा कसं वाटतं. जान्हवीला विचारा, जान्हवी लाईव्ह घेती. बरोबर. बघा मैत्रिणींनो, बघा सुनीता कुमारी, ये देखो साड़ी ब्लू कलर की, नेवी ब्लू कलर, सुंदर साड़ी आहे मैत्रिणींनो, एक नंबर साड़ी आहे. ओनली 650, ओनली 650. बुकिंग करा, बुकिंग टाका आवडली असेल तर. आणि मी आहे ना इथे बसलेली, माझा नंबर आहे, फोन नंबर आहे, माझ्या मिस्टरांचा आहे. मोठमोठे लाईव्ह होतात तिथे काय चालतं, मग तिथे बुकिंग होतं बुकिंग. आणि माझं पेज आहे ना, मला गिफ्टर नाही बनवायचंय, मला छान साड्या दाखवायच्या आहेत, तुमच्यापर्यंत त्या पोहोचवायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. अर्चना भालेराव. आता बघा दुसरं गाणं. मैं से मीना से न साथी से, मैं से मीना से न साथी से, ना पैमाने से दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से दिल बहलता है मेरा, आपके आ जाने से. बघा मैत्रिणींनो, तुम्ही आहात म्हणून मी आहे. बरोबर आहे. तुम्ही नसेल तर मग मी काहीच नाही ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता कोणत्या साड्या, किती वाजले हो? 5:45 झाले, 5:45. आज माझा लाईव्ह वेळेमध्ये संपणार आहे. नो चिठ्ठ्या, नो लकी ड्रॉ, नो मेरे नसीब में, काहीच नाही. काहीच नाही. बघा मैत्रिणींनो, ही एक साडी, मस्त साडी आहे. होळी आलेली आहे, रंगपंचमी आलेली आहे, वेगवेगळ्या रंगांनी आपलं जीवन भरलेलं आहे मैत्रिणींनो. बरोबर आहे. इंद्रधनुष्यासारखं मनुष्य जीवन आहे आपलं. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, उदासी आहे, निराशा पण आहे. पण दुःखाशिवाय आपल्याला सुख मिळत नाही. अगदी सुख 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 नसतंच ना कोणाच्याही जीवनामध्ये. लाईक हार्ट शेअरिंग, लाईक हार्ट शेअरिंग. चला पटापट. आवडलं तर करायचं असेल तर करा. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे. बघा पिवळा कलर आहे, ग्रीन कलर आहे, हा वेगळा ग्रीन आहे, हा जांभळा आहे, रेड आहे. मस्त इंद्रधनुष्य कलर, 7 रंग, मल्टी कलर याच्यामध्ये आहे. मी स्माइल करू? माझी स्माइल आहेच की, माझी स्माइल आहे. जय, माझी स्माइल आहे. चला मैत्रिणींनो, सुंदर साडी, मस्त साडी, ओनली 650. बघा आता ही साडी 650 ला जेव्हा तुमच्या दारापर्यंत येईल ना, तेव्हा तुम्ही खरंच म्हणाल किती सुंदर साडी आहे, किती सुंदर. तुम्ही म्हणाल आम्ही शेअरिंग गिफ्टर आहोत. बरोबर आहे. आम्ही फक्त शेअर गिफ्टरचा आमचा ग्रुप आहे. पण कुठेतरी खटकतं मैत्रिणींनो. हे बघा छान. ज्यांना बुक करायचं आहे, ज्यांना आवडली असेल त्यांनी बुक करायचं आहे मैत्रिणींनो.
वाव, सुंदर, मस्त साडी, मस्त कलर कॉम्बिनेशन, सुंदर. बघा हा छान असा पदर, मस्त पदर आहे. ताई मी 10 दिवस ब्लॉक होते म्हणून तुम्ही काय सांगतात मला काही कळलंच नाही. अरे मी पण ब्लॉक आहे माहितीये का, मी पण ब्लॉक आहे. थोडस गेले का मैत्रिणींकडे, चला जाऊन येऊ. मला नाही केलं शेअरिंग, चालं मैत्रिणींना करायचं तर म्हटलं तिथे जाऊ आपण. वेगवेगळ्या लाईव्हला मी जात असते, तिथे मी शेअरिंग करते तर काय होतं, ब्लॉक होऊन जाते मी पण. आजपासून नवीन रूल, कोणाचंही नाव ऍड होणार नाही. येस योगिता, नो नेम ऍड. ऍड करो, माझं नाव लिहा, मेरा नाम लिखा क्या, असं. तर ही पद्धत बघू. माझं नक्कीच मिल राहिली असती ना, कारखाना राहिला असतं ना, तुम्हाला बोलवलं असतं मी माहितीये का, फ्री. असं तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला नक्की तुमचं स्वागत करेल, हळदी कुंकू लावून तुमचं वेलकम करेल माहितीये का. सौभाग्यवतीचा जो मान असतो तो तुम्हाला नक्की देईल मी, कारण मला आवडतं. मी म्हटलं ना मला गिफ्ट द्यायला नक्कीच आवडतं, पण थोडंसं मी नर्वस आहे. बघा मैत्रिणींनो, सुंदर हे ब्लाऊज बघा, छान असे गोल्डन काट आहेत आणि छान अशा गोल्डन स्ट्रिप्स आहेत त्याच्यावर. मस्त साडी आहे मैत्रिणींनो, एक नंबर साडी आहे. ओनली 650. बघा वाव, काय सुंदर दिसते, मस्त. ओनली 650, ओनली 650. वाव कलर, सुंदर कलर, वाव कलर, सुंदर कलर. लवली लवली कलेक्शन. येस भानुशाली वीणा, बरोबर आहे की नाही, हो की नाही. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है धूप छाव. थोड़े गम है. गिफ्ट वाले गायब. यस, गिफ्ट वाले गायब. गिफ्ट गोळा करून काय करणार आहे, काय करणार आहे. नक्कीच पाहिजे, गिफ्ट पाहिजे. वा, नाही काय काम करत तर गिफ्ट गोळा करा. कुठे जायचं नाही, घरात बसूनच, बरोबर. ये ना सोचो अपनी इसमें हार है या जीत है. ये ना सोचो इसमें अपनी हार है या जीत है. उसे अपना लो जो भी जीवन की रीत है. ये जित छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है धूप छाव. थोड़े गम है. लाईव्ह कट झाला. चला 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 चला, पटापटा पटापटा पटा. आवडली असेल तर नक्की साडी बुक करायची. बघा मैत्रिणींनो, मी छान जिमी चू साडीने मस्त धमाका घातलेला आहे, बरोबर आहे. अगदी जिमी चू साडी बघा, बेबी पिंक मध्ये मी वेअर केलेली सुंदर साडी आहे. बघा वाव साडी आहे. मी पण ही ठेवली होती बुकिंग, याचं नाही झालं, शेवटी मी ती वेअर केली. मस्त साडी मैत्रिणींनो, खूप सुंदर साडी आहे. धमाका धमाका मस्त साडी आहे. सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये. ही कमी रेंजची साडी होती, याची प्राइस कमी होती.
मी जी वेअर केलेली आहे फक्त 1050. आणि आता जी तुम्हाला दाखवणार आहे, येस, मस्त कलेक्शन आहे मैत्रिणींनो, सुंदर सुंदर कलेक्शन, मस्त कलेक्शन. ये समा समा है ये प्यार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा, मौसम बहार का. बघा मैत्रिणींनो, मी जी वेअर केलेली जिमीचू त्याच टाईपमध्ये, फक्त डिझाईनमध्ये थोडी फरक असणार आहे. बघू शकता तुम्ही जवळून. हे खरे असे मिरर वर्क आहे, खरं मिरर वर्क आहे, जरदोजी वर्क आहे. सुंदर साडी आहे, सुंदर मस्त साडी मैत्रिणींनो, पूर्ण जरदोजी वर्क आहे, सॉफ्ट आहे, चापून चपून बसणार आहे, एक नंबर. बघा माझ्याकडे बघा तुम्ही, माझ्या रंगाला इतकी खुलून दिसते, तर तुमच्या रंगाला नक्कीच खुलून दिसणार आहे. बघा, वाव कलर, सुंदर कलर. ओनली 1550 ची साडी, फक्त आणि फक्त 1450. 1450. मस्त. हा एक कलर आहे मैत्रिणींनो, सुंदर कलर. पुढचा कलर आहे वाईन कलर, सुंदर कलर आहे, वाईन कलर. हा बघा, वाईन कलर, वाव, सुंदर वाईन कलर. दाखवा इथे. हा वाईन कलर, हा छान बेबी पिंक कलर. 1450. 1550 ची साडी, 1450. बुकिंग टाकायची, आवडली असेल तर नक्कीच मैत्रिणींनो. ही साडी ओपन केलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही साडी दाखवते मैत्रिणींनो. मध्ये मी दिवाळीच्या काळामध्ये 2350च्या साड्या गेल्या माझ्याकडे, माहिती, 2350च्या साड्या, माहिती आहे. आणि छान रिव्ह्यू दिले त्यांनी, छान रिप्लाय दिले. गिफ्टची साडी मिळाली का, रिप्लाय द्यायचा नाही. काही जणी आहेत रिप्लाय देत नाही, आता तर काय गिफ्टचा प्रश्नच नाही. बघा मैत्रिणींनो, ओरिजिनल काच आहे, ओरिजिनल मिरर वर्क आहे, जरदोजी वर्क आहे हे, सुंदर. आणि हा कटदाणा, हे स्ट्रिप्स आहेत कटदाणाच्या. मस्त साडी आहे बघा, सुंदर साडी, मस्त साडी. बापरे, फक्त 23. हो ना, मग तेच ना सांगते लताताई, गिफ्ट पाहिजे ना, मग पळत येतील मग गिफ्ट साठी काय पण. आणि हे बघा स्लीवला, हे बघा, आणि हे स्लीवला, हे ब्लॅक बॅक साईडला आहे, बघू शकता तुम्ही, बॅक साईडला मस्त. येस, नो नेम ॲड, नो गिफ्ट. साडी बाय करा, साडी बुक करा आणि गिफ्ट मिळवा. बघा, वाव, काय सुंदर साडी. बघा किती सुंदर साडी. बघा, काजळ लावून आले मी आज, केला शृंगार घातला यसाज, नखरेवाली कुठे निघाली, लाल गुलाबी घालून साडी, पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा, फोटो माझा काढ. बघा, वाव साडी, सुंदर साडी, मस्त साडी मैत्रिणींनो, एक नंबर साडी, एक नंबर कलेक्शन. ओनली 1450. आता जेव्हा वेंडरकडनं माल येतो की नाही, वेंडरकडनं माल आला की तो शिपिंग चार्जेस पण लावतो आम्हाला, GST CST सगळं असतं. आणि जेव्हा तुम्हाला गिफ्ट लागतं तेव्हा ती साडी तुम्हाला जेव्हा जाते, म्हणजे 350ची साडी तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यावर पिशवी आहे, पिशवीचा खर्च, डाक खर्च. तुम्ही म्हणाल आम्ही शिपिंग देतो, बरोबर आहे ना, पण पिशवी आहे,
त्या पिशवी प्लास्टिकची पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये अजून दुसरी पिशवी घालायची, व्यवस्थित पॅक करून ते पाठवायचे. ते रेकॉर्ड ठेवावं लागतं आणि तुमच्यापर्यंत ते सुरक्षित पोचवावं लागतं. थँक्यू अर्चना. आणि जोपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत आम्हाला धाकधूक असते. लांब लांब ठिकाणी गेलेले पार्सल नाही असं नाही, पण सुरुवातीला आत्ता म्हणजे नाहीच आहे, बुकिंगच नाही आहे. काय करू मी? म्हणजे मला असं वाटत होतं कशाला सांगायचं तुम्हाला की नाही, पण मला तुम्हाला सांगावं लागतंय. हे एक आई आपल्या मुलींना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? मी तुम्हाला जर आईसारखी वाटते, आत्यासारखी वाटते, मावशीसारखी वाटते, बहिणीसारखी वाटते, तर माझं हे दुःख थोडंसं समजून घ्या. बघा मैत्रिणींनो, सुंदर साडी आहे, 1 नंबर साडी आहे. बघा काय सुंदर साडी आहे. 1450, ओनली 1450. निशब्द शांतता, शांतता चालू आहे, कोर्ट चालू आहे. योगिता, आजपासून नवीन रूल. यस, शांतता चालू, कोर्ट चालू आहे. शांतता, एकदम शांतता, निरव शांतता, शब्द नाहीत. बरोबर आहे. मला खूप आनंद होतो. मी जेव्हा 700 सांगते, तुम्ही 700 शेअरिंग करा. तुम्ही तेवढं शेअरिंग करतात माझ्यासाठी. लव यू फ्रेंड्स. 150 लाईक हार्ट्स करा, तेवढं तुम्ही करतात मैत्रिणींनो. म्हणजे इतकं मला ते भावतं, मला छान वाटतं, मस्त वाटतं. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या भंगा, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. चला 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 मैत्रिणींनो, मला पण कसतरी वाटतंय ते माहिती का, कारण ड्रॉची वेळ झालेली आहे. आता कोणाला ड्रॉ लागेल. माझं ते रोजचं गाणं मेरे नसीब में तू है के नहीं, म्हणजे मी खूप मिस करते हे. आणि तुम्हाला सुद्धा चुकल्यासारखं नक्कीच वाटेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझ्यावर राग करा, माझ्याशी बोला, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बुकिंग मस्ट आहे मैत्रिणींनो. बुकिंग बरोबर तुम्हाला गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणारच. शॉपिंग माझा लाईव्ह पाहायचा असेल तर बुकिंग, शॉपिंग, तरच गिफ्ट. आणि पॉइंटचं गिफ्ट मिळणारच आहे. पॉइंटचं गिफ्ट तुम्हाला मिळणारच आहे. कसं आहे, हे मोकळं नाही केलं तर मग मला पण त्रास होईल. बरोबर आहे. माझ्या घरचे मला विचारतात काय झालं, म्हणजे तू बंद करते, कशाला जाती लाईव्ह, कशाला घेती लाईव्ह. बरोबर आहे. कारण त्याचा फायदाच नाही, त्याचा उपयोग नाही, तर लाईव्ह जायचा उपयोग काय, हो की नाही. म्हणजे बुकिंगच नाही, शॉपिंगच नाही, फक्त माझं गिफ्ट जातंय. मी ऑलरेडी खड्ड्यात पडलेली आहे मी. येस, भानुशाली, वीणा, बरोबर आहे की नाही. कसं असतं, आमचे विद्यार्थी, काही विद्यार्थी आमचे बघा मैत्रिणींनो,
सगळेच काही हुशार नसतात. सगळेच त्यांना ढ पण म्हणायचं नाहीये विद्यार्थ्यांना, बरोबर आहे. सगळ्यांचीच परिस्थिती चांगली असते असं पण नसतं. पण आम्ही टीचर लोक काय करतो माहिती का, म्हणजे मला वेळ घालवायचा आहे म्हणून मी टाइमपास करते, म्हणून साड्यांचा बिझनेस आणल्या उचलून आणि केला सुरू, असं नाही आहे. असं बिलकुल नाही आहे. कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम प्रत्येकाला माहिती असतात. सगळं शेअर नाही करता येत आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यामुळं वैशाली वेलकम. अरे काही नाही, मी काय म्हटलं, शॉपिंग करा. शॉपिंग मस्ट आहे. शॉपिंग कराल तरच गिफ्ट मिळेल. नो शेअरिंग नाव लिहिणार नाही, शेअरिंग करायचं नाही. लाईक हार्ट्स तुम्हाला करायचं तर करा, शेअरिंग करावं असं वाटलं तर करा, नाही केलं तरी नो प्रॉब्लेम. आणि बुकिंग व्हायला पाहिजे. येस. तर त्याच्यामुळे वैशाली होगा होईल ना. हो, त्याच्यामुळे कसं आहे, जे गिफ्टर आहेत ना त्यांनी दांडी मारली, येऊन निघून गेले ते, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे, तर स्पष्ट वक्ता मी आहे. उगच मी राखून ठेवत नाही. काहीतरी बोलायचं, मग कोणाला वाईट वाटेल काही नाही. कारण समोरच्याने आपल्याला पण समजून घेतलं पाहिजे. नुसतं मी लाईव्ह करतीये, उधळपट्टी करतीये असं नको आहे ना. मला पण ते खटकतं ना की माझं काय चाललंय, क्या चल रहा है. मेरे घर वाले मुझसे हो शॉपिंग सोबत गिफ्ट, बरोबर आहे की नाही वैशाली. येस, वैशाली ॲग्री आहे. बऱ्याच मैत्रिणी ॲग्री आहेत. आणि वाईट वाटतं, दुसरं काही नाही, वाईट वाटतं. तुमच्याशी एवढी जवळीक झाली आहे, काही जणांशी एवढी जवळीक झाली आहे की मला म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात, मला मुलीसारखे आहात. म्हणजे माझ्याशी ते मैत्रिणीसारखं तुम्ही बोलता, मी तुमच्याशी मैत्रिणीसारखं बोलते, व्यक्त होते. तुम्ही मला तेवढाच रिस्पॉन्स देता. खूप छान वाटतं माहिती आहे, खूप छान वाटतं. एक वेगळा आनंद. काही गोष्टी मला तुम्ही तुमच्या शेअर करतात तेव्हा मला वाटतं की अरे ह्या व्यक्तीला काहीतरी आपल्याशी शेअरिंग करायचंय. हाय ताई, गुड मॉर्निंग ताई, छान बोलता तुम्ही माझ्याशी, तुमच्याशी कोणताच राग नाहीये. फक्त एवढंच आहे की शॉपिंग करा तरच गिफ्ट मिळणार. तुमच्यावर मी रागवलेले बिलकुल नाहीये. मी काय म्हटलं, तुम्ही आहात म्हणून मी आहे. मी नाही, तुम्ही नाही, बरोबर आहे. तुम्ही नाही तर मी नाही, दोघंही एक दुसऱ्यांवर अवलंबून आहे. बघा, नुसतं टीचर मी झाले, नुसतं लेक्चर दिलं, समोरून रिस्पॉन्स नाही आला तर मला ते पण खटकतं की अरे मी नुसतं लेक्चर देते, मला रिस्पॉन्स द्या ना काहीतरी, बरोबर आहे. मुझको अपने गले लगाओ ए मेरे हमराही, मुझको अपने गले लगा लो ए मेरे हमराही. तुमको क्या बतलाऊं मैं कि तुमसे कितना प्यार है, मुझको अपने गले लगा लो. जब तुम मुझसे दूर रहते हो जिया मेरा घबराता है, नींद आँखों से उड़ जाती है, चांद अगन बरसाता है, दोनों पहलू जल जाते हैं, आग में आग लगा जाते हैं, जैसे तड़पे जल बिन मछली, प्यार मुझे तड़पाता है, प्यार मुझे तड़पाता है. मुझको इस उलझन से तुम बचाओ ए मेरे हमराही. तुमको क्या बतलाऊं मैं कि तुमसे कितना प्यार है,
मुझको अपने गले लगा लो। जीवन आसान नहीं है, जीवन आसान नहीं है। ज़्यादा बात करो तो पागल है, ज़्यादा बात करो तो पागल है। कम बात करो, कम बात करो तो घमंडी है। काय घमंड है, काय ईगो है, घमंडी है। और काम की बात करो, और काम की बात करो तो मतलबी है। क्या इंसान है ना? तर अरे देवा, तुम्ही म्हणाल काय आज ताई, आज काय घेऊन आली आमच्यासाठी, कोणती पोटली खोलली, हो की नाही? माधुरी आज नाही करणार. येस. अरे काही गाणी अशी आहेत ना, खूप सुंदर गाणी आहेत, सुंदर सुंदर गाणी. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, गुजर न जाए ये दिन कहीं इसी तमन्ना में. बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, गुजर न जाए ये दिन कहीं इसी तमन्ना में. तुम मेरे हो, तुम मेरे हो, आज तुम इतना वादा करके जाना. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. बदल की मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. हाय ले लिया दिल, हाय मेरा दिल, दिल लेकर मुझको ना बहलाना. चुरा लिया पापा पापा पा, चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. कष्ट, मेहनत करायलाच पाहिजे मैत्रिणींनो. फिनिक्स पक्षी माहिती ना, फिनिक्स पक्षी, राखेतून त्याचा जन्म झाला, राखेतून त्याची निर्मिती झाली. तसं आयुष्य म्हणजे संकटांचा सामना करत 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 माणूस पुढे जात असतो. बरोबर आहे. आणि संकट कोणाच्या आयुष्यात नाही, दुःख कोणाच्या आयुष्यात नाही, उदासी कोणाच्या आयुष्यात नाही, असं बिलकुल नाही. श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला सुख दुःख आहेत मैत्रिणींनो. आता साध्या घरात राहणारी व्यक्ती सुद्धा चहा पिते, आपण पण चहा पितो. साध्या घरातला राहणारा व्यक्तीच्या दुधामध्ये साखरेचं प्रमाण, चहाचं प्रमाण कमी असेल, दुधाचं प्रमाण कमी असेल, पाण्याचं प्रमाण जास्त असेल. बरोबर आहे. आणि थोडंसं आपल्यासारख्या लोकांचं दुधाचा चहा असेल, साखरचं प्रमाण कमी असेल, डायबिटीस. त्याच्यामुळे कसं आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्या येतात मैत्रिणी. बरोबर आहे की नाही? कारण मनुष्य आहे, लढतोय, झगडतोय, पुढे जातोय, संकट आहे, उदासी आहे, दुःख आहे, पुढे त्याला जायचंय, तरीही जायचंय. नाही गेलं तर मग आयुष्य सगळं संपलं की. बरोबर आहे. मधुबन, मी म्हणते ना, मधुबन खुशबू देत आहे. मधुबन म्हणजे काय? बाग. बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, फुलं असतात, आणि ती सगळीकडे आपला सुगंध पसरवण्याचं काम करत असतात. ते फुलं, ते झाड काही असं नाही म्हणत की हा सुगंध मी माझ्यापर्यंतच ठेवणार आहे, मी तुम्हाला बिलकुल देणार नाही सुगंध. असं होत नाही. कोणतंही झाड, झाडांचे फळं येतात, फळं आपण त्याचे खातो, झाड स्वतः नाही खात, तो आपल्याला देतो. म्हणजे किती निस्वार्थ सेवा त्याची असते. मधुबन म्हणजे खुशबू, म्हणजे सुगंध. तो बगीचा कसा असतो, हिरवागार, वेगवेगळ्या सुगंधी फुलांनी बहरलेला, नटलेला, वेगवेगळे पशु पक्षी, फुलपाखरं त्याच्यावर निवास करत असतात, ते राहतात तिथे. आणि मधुबन हा बगीचा, हा मधुबन एक खुशबू देतो, एक सुगंध देतो. आणि सागर काय करतो? समुद्र, आपल्याला पाणी मिळतं,
पाऊस पडतो, बरसात होती है ना. शेतकरी पिकं उगवतो, अन्नधान्य उगवतो, आपल्याला तर मिळतं. त्याचे कष्ट किती. आपण काय दुकानातून जाऊन आणतो, बस झालं संपलं. बिचाऱ्याचे कष्ट किती, मेहनत किती. म्हणजे सूरजासारखं मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है. सावन म्हणजे काय, बरसात, बारिश, पाऊस. सागर काय देतो आपल्याला, समुद्र काय देतो आपल्याला, पाऊस देतो. सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जोरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सूर्य बघा प्रकाश देतो, उजेड देतो, अंधाराला दूर करण्याचं काम करतो, हे की नाही. तर आपल्याला दिसतं. पण मार्गच नसेल दिसत, रात्री लाईट गेले, आजकाल सगळीकडे मोबाईल आहे, टॉर्च लावतो, झालं संपलं, अंधार दूर होतो. जीवनातल्या अंधाराचं काय, बरोबर आहे. सूर्यासारखं बनायचं नाही आपल्याला. सूरज ना बन पाए तो बन के दीपक चलता चल. म्हणजे कसं आहे, सूर्यासारखं बनू नका, पण एका दीपकासारखं तुम्ही बना आणि लोकांपर्यंत पोहोचा. फूल मिले या अंगारे, म्हणजे कसं, फूल म्हणजे काय, सुख. अंगारे म्हणजे काय, दुःख. म्हणजे जीवनामध्ये फूल मिळू द्या, नाही तर दुःख मिळू द्या, काही येऊ द्या, पण सत्याच्या मार्गावर चला. फूल मिले या अंगारे, सच की राहों पे चलता चल, सच की राहों पे चलता चल. प्यार दिलों को. प्रेम एकाच प्रकारचं नसतं बरं. लफडवालं प्रेम, आईचं प्रेम असतं, वडिलांचं प्रेम असतं, भावाचं प्रेम असतं, बहिणीचं प्रेम असतं, तुम्हाला सांगते नवऱ्याचं प्रेम असतं, बायकोचं प्रेम असतं, मैत्रिणीचं प्रेम असतं. प्रेमाचे विविध प्रकार आहेत. प्रेम शब्द उच्चारलो का लफड आहे का काय असं तर तसं काही नसतं. प्रेम म्हणजे शुद्ध पावित्र्य ज्याच्यामध्ये आहे असं प्रेम, ज्याच्यामध्ये कसलीच अपेक्षा नसते, सगळं. चला मैत्रिणींनो, छान मस्त सपोर्ट, सुंदर सपोर्ट आणि छान साड्या आवडल्या असतील तर नक्कीच बुकिंग करा, शॉपिंग करा. शॉपिंग केली तरच तुम्हाला गिफ्ट त्याच्या सोबत मिळणार आहे, एवढं लक्षात असू द्या. मी काही बोलले असेल तर रागवू नका, वाईट वाटलं असेल बोलू म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. माझ्याशी बोला पाहिजे तर तुम्ही, बरोबर आहे. मला मेसेज करा, बोला की ताई का बरं असं. तर मैत्रिणींनो, हा माझा नियम, बाकीच्यांचं मला माहीत नाही. तर हा माझा नियम. कसं असतं, मी काही नियम तयार केले तर पुढे जाईल. मी नियमच नाही केले, आओ जाओ घर अपना है लेके जाओ. मला नक्कीच आवडतं गिफ्ट द्यायला, नक्कीच आवडतं, पण फायदा व्हायला पाहिजे. येस, तर तुम्ही ते कराल मैत्रिणींनो, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जर एवढं प्रेम माझ्यावर करता तर नक्कीच मी तुमच्यावर हा विश्वास ठेवला पाहिजे. चला, अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे जब तुम कहोगे, आज मिलो या परसों, परसों नहीं नरसों, कहाँ यहाँ कोई आता जाता है कहाँ. देवी कलेक्शन में, रत्नावली की शो में सुंदर सुंदर साड्या कलेक्शन पहा आणि शॉपिंग करा. शॉपिंग सोबत गिफ्ट मिळवा मैत्रिणींनो. चला, बाय बाय. वाईट वाटून घेऊ नका, राग येऊ देऊ नका. आज कोणाची कमेंट वाचली नाही, सॉरी मैत्रिणींनो, पण मला बोलल्याशिवाय राहवलं नाही, बरोबर आहे. तर बोलून दाखवलं मी तुम्हाला, बरोबर आहे. मला पण वाईट वाटतंय. बाय बाय भानुशाली, वीणा. येस, बाय डिअर स्वाती, बाय बाय. टेक केअर, काळजी घ्या, मस्त स्वयंपाक करा, छान जेवण करा, आनंदी राहा, खुश राहा. बाय.
टेक केअर मैत्रिणींनो. बाय बाय, सी यू अगेन.